मी ऋषी शिगवण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलो आहे दर्यागावमध्ये आलो आहे. तर आपण आज चालू आहे सुधागडला चाललो आहे. तर बेसुले दर्यागाव आहे. तर चला आपण ट्रॅकिंगला तर सुरुवात करतो आहे. सकाळचे 8 वाजले. तर आता बघूया किती टाईम लागेल जाता तर वरती, ते पण तुम्हाला सांगेन मी. चला ट्रॅकिंगला चालू करूया. इथे पार्किंग आहे. पार्किंग केल्याच्यानंतर समोर ते अंगणवाडी आहे. तर अंगणवाडीच्या मागच्या साईडने हा रस्ता जातो. हा रस्ता असा गावातून होतो, तुम्ही बघतायस. तर समोर माझे सगळे मित्रपरिवार आहेत. जर तुम्हाला रस्ता नाही समजला तर तुम्ही गावातला ना कोणाला सुद्धा विचारू शकता, ते तुम्हाला नक्की सांगतील सुधागडला जायचा रस्ता. जर तुम्हाला रस्ता नाही जर समजला तर हे बघा असे ॲरो दाखवलेत, बांध दाखवलेले आहेत. तर ह्या बांध दाखवलेले तिकडे तुम्ही जाऊ शकता, तो रस्ता आहे. आणि हा रस्ता गावातूनच गेलेला आहे. पुढे तुम्ही चालत आल्याच्या नंतर हा इथे तुम्हाला टावर दिसेल. ह्या टावरच्या समोरूनच रस्ता गेलाय आणि हा रस्ता पूर्ण मळलेला, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की हा कोणता रस्ता आहे जाणारा. आणि हा समोर सुधागड आहे आईकडे. सुधागडावर जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या वाहनाने जाणे. हे स्थान ट्रेकपासून थोडे दूर आहे, ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे कठीण होतं. जेव्हा तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करताना तेव्हा या अशा काल्या मुंग्या असतात. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. ह्या ज्या काल्या मुंग्या आहेत ना, या पायाला वगैरे चावले ना खूप त्रास होतो पायाला. त्यामुळे जरा शूज चांगले घाला. आणि कसे पावसाळ्यामध्ये रस्ता पूर्ण एकदम चिखल पूर्ण झालं, त्यामुळे पाय वगैरे स्लिप मारतात. तर घातला तर तुम्ही चांगले एकदम शूज वगैरे घाला तुम्ही आणि बघून चालत जा, कारण हे चावले तर एकदम खूप त्रास होतो. जेव्हा तुम्ही पुढं चालत आल्याच्या नंतर इथे समोर बघा, इथे सीडीचा पहिला पॅच लागतो. तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये मी. हा जो सीडीचा पहिला पॅच आहे तुम्हाला दाखवतोय बघा. भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णींच्या घाटाचा पहारेकरी. ह्याला पहिले भोरबगड असेही म्हणत. 1648 साली हा किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरबगडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडाच्या पायथ्याशी पाचापूर हे गाव आहे. याच गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट येथे झाली होती.
जेव्हा हा तुम्ही शिडी चढल्यानंतर पॅच आहे तर ह्यात ना ह्या दगडीला अशा खासा मारल्या शिड्या आहेत. म्हणजे ह्या पावसाचा ना शेवाळी वाजते त्याच्यामुळे एकदम घसर निर्माण होते. तर आला तर सावकाश चढा आणि पाऊस तर आज काहीच नाही. जर तुम्ही आला पाऊस असेल तर सावकाश या. पहिली शिडी चढून गेल्यावर खुल्या कुरणातून पायवाट हलकी चढाई जाते. सुमारे 15 मिनिटं चालल्यानंतर तुम्ही पुढील शिडीवर येऊन पोचाल. तुम्ही पहिली शिडी चढल्याच्या नंतर इथे बघा ही सेकंड शिडी आहे. तर तुम्ही इथे याल तर आज पूर्ण एकदम पाऊस तर नाही पण एकदम खूप धुका आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये मी. हा संपूर्ण एकदम धुका झाला आहे आणि वातावरण एवढं थंडगार आहे ना. आणि आता शिडी चढतो आपण. आधी ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ही बघा ही आधी आहे ना व्हिडिओमध्ये दिसत का माहिती नाही. हे बघा ही साईडला आहे ना एकदम पहिली जुनी शिडी होती. आता ही नवीन बांधलेली आहे. तर आपण आता सेकंड शिडी चढली आहे. आणि पाठी एवढा धुका झाला ना खतरनाक एकदम. धुका वाढतच चाललाय. बाजूला असे हे पायपाचे रॉड लावलेले आहेत आणि खाली ही संपूर्ण दरी आहे त्याच्यामुळं सेफ्टीसाठी लावलेले आहेत. दोन शिडे पार केल्याच्या नंतर असा थोडा चढण आहे. दम लागतो चढता. खूप सारा धुका आहे त्याच्यामुळे एवढं काय क्लिअर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल असं मला वाटतंय. त्याने पण मी संपूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला दाखवायचं व्हिडिओमध्ये. शिट. अक्षय हां पुढे चालल्याच्या नंतर आपल्याला पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या बुरुजावर आपल्याला घेऊन जातात. तर पाचापूर
दरवाजाजवळ ह्या पायऱ्या घेऊन जातात. ह्या पायऱ्या थोड्या उंच असल्यामुळे थोडी दमछाक सुद्धा होते. चलो कमांडो. अरे कमांडो सगळे ह्या पायऱ्या आपल्याला चिलकती बुरुजजवळ घेऊन जातील. संपूर्ण घाम उदम झालोय, कारण चढावच तसा आहे. फोटो काढ ना. होय, फोटो काढ ना. येतोय का? हर्षदने पण केले आला होता सेन्सिसचा घेऊन, मी नाही सांगितलं, म्हटलं हर्षदला विचारा. ही चोरवाट आहे, पण पावसाळ्यामध्ये आहे ना हे पायऱ्या आहेत पूर्ण शेवालीने हे झालेले असतात, पाय सरतात. तर आलाच तर सांभाळून न्या. आणि जास्त करून अंधार असल्यामुळे सापांची भीती असते, तर पायाखाली तुम्ही नक्कीच बघा. चालू आहे कोण नाही व्हिडिओ काढतो. खाली जायला लागतो. ये प्रति येतोय काय रे? आला तर बघ. तरी वेळ लागेल ना बाहेर निघायला. आता जिथून आम्ही आलो ते तुम्हाला चोरवाट आहे, तर एकदम खाली वाकून यावं लागतं एकदम परत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलातच. तर आता आम्ही पुन्हा जातोय वरती. आता घ्यायला भेटेल. जाताना पण एकदम छोटी गुफा आहे, त्याच्यामुळे एकदम पूर्ण वाकून जायला लागतोय. वाकून म्हणजे झोपून जायला लागतं संपूर्ण. हा मित्र बघा जातोय. आता मी सुद्धा दाखवतो जातो आतमध्ये. वाकून जावं लागतंय. जास्त वरती उठला तर डोक्याला लागेल.
या साईडला पण चिलकती बुरुज आहे, पण पूर्वेकडील आहे. हे तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये मी. काय नजारा आहे ना, एक नंबर नजारा आहे. इकडून सुद्धा एक दरवाजा आहे छोटा, बघूया जाऊन. दरवाजा पार केल्याच्या नंतर पुढे तटबंदी आहे. तर ह्या तटबंदीवरून चालताना सावकाश चालावं लागतो, कारण खालच्या साईडला मोठी दरी आहे. किल्ल्याची भ्रमंती करता करता थोडी विश्रांती घेतली व विश्रांती घेता घेता काही टिपलेले क्षण जर तुम्ही सुधागडला यायचं असेल, जर तुम्ही नवीन असाल, ट्रेक करायला आला असाल, जर पाण्यात येत असाल तर खूप इझी ट्रेक आहे. एवढा खूप हार्ड तर नाही आहे. तर तुम्ही येऊ शकता. पूर्वीकडील बुरुज आणि पश्चिमेकडील बुरुज हे दोन बघितल्यानंतर आता आम्ही पुन्हा वरती ट्रॅकिंगला सुरुवात केली. तर वरती ना 2 माझे मित्र बसलेत आणि ते धुक्यामधून दिसत पण नाही तेवढे, एवढा धुका पडला आहे. आणि हे 2 बुरुज बघितल्यानंतर वरती थोडा ना उंच चढाव आहे, पण इझी ट्रेक आहे, एवढा पण हार्ड नाही. मित्र फ्रेश होतोय, बोलतो थंडगार पूर्ण पाणी आहे, अख्खे थंड पाणी आहे. हां आधी समोर आहे ना तो टाकतो काय, आणि हा संपूर्ण एकदम पठार आहे. तर हा पूर्ण फिरून जावं लागेल. हा पूर्ण असा 2 राऊंड मारून तिकडे जावं लागेल. तर आम्ही जाणार, तुम्हाला मी तिकडे जाऊन पण दाखवेन की टकमकतो. तर चला मग आता आपण निघूया, कारण वेळ सुद्धा आपल्याकडे कमी आहे. इकडून गडाच्या समोरून आल्याच्या नंतर इकडे मंदिर आहे, आणि मंदिराच्या मागच्या साईडलाच मोठा तलाव सुद्धा आहे. तर वरती खूप फिरायला आहे. कमलतले महादेव मंदिर सिद्धेश्वर. सर इकडे समोर मंदिर आहे. इथे समोरच बाप्पांची मूर्ती आहे.
दगडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे. मंदिराच्या समोरच नंदी महाराज आहेत. त्याने व्हिडिओ काढ त्यांनीच तर थांब साईड दे. अरे हा एवढा बघा. हा समोर वाडा आहे पण तुटलंय पूर्ण. साईड दे. तर पुढे चालत गेल्याच्या नंतर आपल्याला एक वाडा समोर दिसेल. तर वाड्यामध्ये 2 बंद खोल्या आणि 1 माडी आहे. त्यापैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात. एक खोली बंद असून त्यामध्ये विशिष्ट मंडळाचे सामान ठेवलेले आहे. काही कार्यक्रम अथवा सण असल्यास ती वापरण्यात येतात. तर पहिल्या खोलीत प्रेक्षित संस्थाने आपली अवजारे ठेवली असून श्रमदानाच्या वेळी वापरण्यात येतात. तर पुढे गेल्याच्या नंतर अजून एक पुढे मंदिर आहे. तर मंदिर बंद असल्या कारणामुळे आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही. मग साईड दे. तर आता आपण चोरदिंडी तटबंदी तिकडे चाललोय. इथे पिण्यासाठी पाणी आहे. तर आमच्या बॉटल्स पूर्ण खाली झाल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही ते बॉटल्स भरून घेतल्या आधी. एकदम थंडगार पाणी आहे. पाणी घेतल्याच्या नंतर पुढे तटबंदी आहे, तिकडे आम्ही निघालो. पंत सचिवांच्या वाड्यातून बोराई मंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटाने उतरतो. तर ती वाट चोरदिंडीची तटबंदी इथे जाते. तर पायवाट उतरून
डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जावे लागते. काय रे काय करत दिसत नाही का? इथे खाली जायला खूप अंधार आहे. व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर तर दिसत नाही. पावसातून ह्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण एकदम शेवाळी वाटेल असेल तर उतरताना सावकाश उतरा. सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणून ओळखतात. वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आपण भोराईच्या देवलापाशी येतो. सुंदर आणि ऐसपैस असलेल्या देवलातील भोराई देवीची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. भोराई देवीचे दर्शन घेण्यास अनेक भाविक येतात. नवरात्राच्या जत्रेत तर भाविकांचा ओघ असतो. मंदिरात भली मोठी घंटा आहे. मंदिराच्या आवारात एक दीपमाल असून त्यावर एक हत्ती कोरला आहे. जणू त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाल धरून ठेवली आहे. श्री भोराई देवीची स्थापना भृंग ऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला भुंगअंबा, भोरंबा, भोराई अशी ही नावे आहेत. पंत सचिवांनी या मंदिराचे सभागृह इसवी सन 1750 मध्ये बांधून पूर्ण केले. तसेच युद्धातील वीरांच्या मृत्यूला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक वीर दगड कोरलेले दिसतात. समोर अज्ञात वीरांच्या समाध्या सुद्धा आहेत. भोराई माता मंदिर आहे तिकडून आल्यासमोरच महादरवाजा आहे, तिकडे रस्ता जातो. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. तर हा रस्ता आहे जाण्यासाठी. ऍक्च्युली आपला वेळ देवळात गेला आहे ना. ते
हां वाटतं ती पाऊस पडतो थोडं पाणी येते ते लिफ्टमध्ये पाणी येतो का आणि ते भरलेलं असतं तर लवकर फोटो घेतात. सुधागडावरील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा म्हणजे रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती जणू. 2 भव्य बुरुजांनी सुरक्षित प्रवेशद्वार, 2 सुंदर कोरलेले शरब आहेत. तसेच आजही बरेच नक्षीकाम शाबूत आहे. या महादरवाजामध्ये बंदुकीसाठी जंगे आहेत. बुरुजावर उभे राहून पुढील गल्लीतून येणारा शत्रू सहज टप्प्यात येतो. दरवाजात 2 देवडे आहेत. तसेच चौकटीत खाली पाणी वाहून जायला वाट केली आहे. टकमक टोकाकडे जाताना 4 विशाल कोठारे दिसतात. हे नेमके कुठले कोठारे असावे याचा उल्लेख आढळत नाही, पण स्थानिकांच्या मते हे धान्य कोठारे आहेत. हे जे समोर 2 सुलके दिसत आहेत ते तेलबेल आहेत. हा टकमक टोककडे जाण्याचा रस्ता आहे. वाट एकदम अशी खाली धसरट आहे, तर येताना सावकाश या. थोडी तरी तर चुकी झाली ना तर पाय घसरून सुद्धा खाली पडाल. हे टोक रायगडच्या टकमक टोकासारखे दिसते, म्हणून यास टकमक असे नाव आहे. येथे भन्नाट वारा वाहतो. तसेच पावसाळ्यात धुक्यांच्या वेड्यात या कड्यावर छान वाटते. त्यासाठी तुम्हाला दाखवणार होतो टकमक टोक. तर आता आम्ही फायनली टकमक टोकाकडे आलो. तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सगळ्या